सस्नेह नमस्कार. भारत दर्पण ई न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. खबरनामा खास कला, संगीत, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातला आणि या क्षेत्रासाठी काम करणाऱ्या, कार्य करणाऱ्या, सहभाग, सहकार्य आणि सहयोग देणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी परिवर्तनाचा एक वेगळा अध्याय. आज आपण सन्माननीय तेजस कोतरकर यांच्याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. लक्षात घेऊया की परिवर्तनाच्या माध्यमातून झालेलं परिवर्तन काय सांगतं. परिवर्तनची 13 वर्षाची तेजस्वी प्रेरणादायी यात्रा 2014 पासून खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि त्या आधी सुद्धा होतीच. कुठलंच पाठबळ नाही, आर्थिक सहाय्य नाही, फक्त आत्मविश्वास आणि मनामध्ये समाजासाठी प्रामाणिक जिद्द आणि तरुणांना योग्य वाट दाखवण्याचा निश्चय होता योगाचार्य तेजस विश्वनाथ गोतरकर यांचा. परिवर्तन संघ हीच खरी या कार्याची मुहूर्तमेढ होती आणि ती रोवल्या गेली श्री तेजस यांच्या माध्यमातून. मर्यादांचा डोंगर समोर असताना देखील मी करू शकतो, माझ्या माध्यमातून समाज बदलू शकतो, हा विश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीत जाणवत होता. आणि याच विश्वासातून परिवर्तनाची पहिली ठिणगी पडली आणि आज ती एक विशाल ज्योत बनली आहे. एका रोपट्याचं वटवृक्ष तयार झालेलं आपण बघतोय. योगातून समाज परिवर्तनाची सुरुवात म्हणजेच पहाटे 5:30 सुरू झालेला एखादा कार्याचा भाग छोट्याशा योग वर्गापासून, जिथे 30हून अधिक जण नियमितपणे सहभागी होऊ लागले आणि परिवर्तनाचं बीज रोवल्या गेलं. मन, शरीर, समाज या तिन्ही स्तरांना आरोग्यदायी मार्गाकडे नेण्याचा हा पहिला टप्पा होता. आणि त्यातून प्रेरित होऊन तरुणांनी एक सशक्त, शिस्तबद्ध आणि सेवाभावी टीम उभी केली. तरुणांच्या बळावर उभं राहिलेलं परिवर्तनचं साम्राज्य या संघाने एकामागून एक समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा प्रवाह हा वाढवत नेला, सुरू केला. आरोग्य आणि संबंधित तपासणीची शिबिरे, रक्तदान शिबिर, युवा दिन विशेष कार्यक्रम, युवकांसाठी वेगवेगळ्या प्रेरणादायी व्याख्यान आणि कार्यशाळा, ग्रामीण खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी, नवयुवकांसाठी आणि IT सेक्टरमध्ये या युवकांनी, युवतींनी पुढे येण्यासाठी संगणक प्रशिक्षण देण्याची सुद्धा सुरुवात करण्यात आली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्याख्यानमाला, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित युवक बांधणीचे विविध उपक्रम, म्हणजेच समर्पण, सातत्य आणि प्रामाणिक कार्य. याहून वेगळं काय असणार आहे. आणि ते परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केल्या गेलंय, केल्या जात आहे आणि पुढेही करण्यात येईल. तिथे हवंय स्थैर्य, विश्वास आणि नवा वेग. म्हणजे तुमची स्पीड सुद्धा तुमच्या कार्याला मॅच झाली पाहिजे. असेच उपक्रम परिवर्तनच्या माध्यमातून तेजस यांनी घडवून आणले. संकटाच्या काळामध्ये सुद्धा मानवाची, मानवतेची सेवा आणि साथ होता परिवर्तन संघाचा. फक्त कार्यक्रम, उपक्रम नाही, तर भावनिक आधार आणि सामाजिक कर्तृत्व किंवा कर्तव्य हे सुद्धा मानवतावादी सेवा घडवणारं असायला पाहिजे. ते परिवर्तन करत होतं. रक्षाबंधन उत्सव, दिवाळी उत्सव, कोरोना काळातल्या हजारो कुटुंबासाठी किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचं वितरण, विद्यार्थी गौरव सोहळा, संस्कार आणि योग शिबिर, सामाजिक सहल आणि कार्यक्रम किंवा मार्गदर्शन सत्र आणि नैराश्यात अडलेल्या नडलेल्यांना नवसंजीवनी देण्यासाठी प्रोत्साहन, मोटिवेशन वर्ग, हा सर्व प्रवास एक नवी दिशा देणारा होता. या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून परिवर्तन संघ जनमानसांमध्ये विश्वास, प्रेम आणि कृतज्ञतेचे अधिष्ठान बनवत आहे. नव्या आविष्काराची नवी पायरी, नगर विकासासाठी धाडसी पाऊल. आणि आज परिवर्तन संघ योग, शिक्षण, संस्कार, सांस्कृतिक क्षेत्र आणि समाजसेवेच्या विविध टप्प्यांवर मोलाचा ठसा उमटवत आहे आणि सातत्यपूर्ण योगदान देत आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे हे कार्य
संघापुरतं मर्यादित न ठेवता नगर विकासाच्या दिशेने नवी क्रांती घडवण्यासाठी राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक नवीन विकासाची ज्योत पेटवण्याची आणि म्हणूनच योगाचार्य तेजस विश्वनाथ गोतरकर जे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पारदर्शक, जबाबदार आणि सर्वसमावेशक विकासाची दिशा घेऊन येत आहेत, त्यांना आपण रिंगणात उतरवलं असल्याचं आपल्या बऱ्याच मंडळींकडनं घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. आता वाट बघतोय ती फक्त आणि फक्त या पुढील प्रोटोकॉलची किंवा त्या पूर्ण प्रक्रियेची. दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे मित्रांनो. उदाहरणाद्वारे नेतृत्व, प्रामाणिक प्रशासन, तरुणांची नवीन ऊर्जा, सर्व समाज घटकांना न्याय आणि सर्वांसाठी खुलं, सुरक्षित, स्मार्ट असं नगर. आणि म्हणूनच नगरपंचायत, नगरपरिषद या नगर विकासाच्या दृष्टीने जर आपल्याला कुठे स्थैर्य हवं असेल, कन्सिस्टन्सी हवी असेल, प्रगती हवी असेल, तर मला असं वाटतं परिवर्तनच्या माध्यमातून तेजस सर एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळू शकतं. आपल्या सहकार्याचे स्वप्न अजून भव्य बनेल. परिवर्तनाची ही ज्योत अधिक तेजोमय नक्कीच होईल. असा एक सुंदर सूर, स्वर आणि एक नम्र आवाहन तुम्हा सर्व नगरवासियांना केलंय. योगाचार्य तेजस विश्वनाथ गोतरकर, संस्थापक परिवर्तन संघ. आपण या चित्रफितीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचे नंबर सुद्धा आपण खाली दिलेले आहे. भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तुमच्या या कलाकृती, योग विषयकच्या आवडीनिवडी, समाजकार्य आणि गरिबांपर्यंत पोचण्यापासून तर विद्यार्थ्यांना शिकवण्यापर्यंत, नवयुवकांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यापासून तर एखादी सामाजिक बांधिलकी जपण्यापर्यंत प्रत्येकच कार्याला आम्ही सुद्धा खूप खूप सपोर्ट करतो. आमचं सहकार्य नेहमीच राहणार आहे. तुम्ही उत्तम कार्य करत राहा आणि रांगेतल्या शेवटच्या माणसाला सुद्धा न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहावं, हीच इथे अपेक्षा व्यक्त करतो. भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कसाठी स्थानिक रिपोर्टर. येन धम्मं प्रवर्तितं तं शरणं गच्छामि. गजानन गुणागणा परममङ्गला पावना अशीच अवघे हरी दुरित सेवी दुर्वासना नसे Kita dakwah, kita kagak ngapain no? Ada dari sini. Ada dari sini jam 10. Saya akan dekat lebih. Gina mangkat. प्रत्येक प्राण्यावर दया केली पाहिजे. म्हणजे डुक्कर असो, कुत्र, मांजर, ते प्राणीच आहे ना, त्याला जीव आहे ना. दिसायला मारलं, खाल्लं, कमी वेळात मेलं ते डुक्कर. जीवनही नाही पाहिलं.
लग्न नाही झालं त्याचं. वा काही बोलता. तो बंद शांति के लिए, आत्मा की शुद्धता के लिए हमें योगा और प्राणायाम करना बहुत जरूरी है। तो तेजस सर उसी का प्रचार प्रसार कर रहे हैं।